पप्पा, अभी जात कोणती आहे? अरे तुम्ही थांबा. मी सांगते त्याला. याचं उत्तर मी देते त्याला. तुला माहिती तरी आहे का? फालतूचं ज्ञान देते. विचारायचं तर विचार, नाही तर जा इथून. प्लीज सांगा ना गुरुजी, मी तुमच्या पायाशी आलोय. ठीक आहे, ठीक आहे. आता तिथे आरामात बस आणि ऐक माझी गोष्ट. मग ऐक. आपली जात आहे मनुष्य जात. अरे वा, तुम्ही तर ब्रह्मदेवाने बनवलेले सगळे खिडक्याच उघडले. अरे पडदा उघडून सत्य समोर आलं अशी ती म्हण आहे. ते सगळं तर ठीक आहे, पण ही जी गोष्ट ऐकून तुमचं डोकं नाही दुखत आहे? का रे? पण मनुष्य जातीमधल्या कुठल्या जातीचं आहे? अरे या जाती माणसाने तयार केल्या आहेत. त्या आपल्या धर्माचा भाग नाहीये. तुझ्या मते आपल्या धर्मात जातीच नाही. जी माणसं जातीला धर्मापेक्षा मोठं समजतात त्यांना धर्माचा खरा अर्थ समजलेलाच नाहीये. तुझ्या मते हे सगळे लोक आपल्या धर्माचे नाही आहेत? बिलकुल नाही. आपल्या धर्मात 4 वर्ण आहेत. ते धर्मावर नाही तर गुण आणि कर्मावर आधारित हे आहेत. तर खूप इंटरेस्टिंग आहे. चांगल्या पद्धतीने सांगा ना. ऐक मग. पहिला वर्ण ब्राह्मण. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जे विद्वान असतात, जे लोकांना शिकवतात, ज्ञान देतात, सायंटिस्ट असतात, त्यांना आपण आजच्या युगामध्ये ब्राह्मण म्हणू शकतो. दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय वर्ण. क्षत्रिय म्हणजे कोण माहितीये? जे लोक देशाचं, राष्ट्राचं, आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात. म्हणजे तू आजच्या भाषेत म्हणत असशील तर सैनिक, पोलीस हे क्षत्रिय. म्हणजे वैश्यवर्ण. आता वैश्यवर्ण म्हणजे जे लोक बिझनेस करतात, व्यापार करतात, देवाणघेवाण करतात, ज्यांची स्वतःची दुकानं आहेत, आपण त्यांना वैश्यवर्ण म्हणू शकतो. जे बिझनेसमॅन असतात. चौथा वर्ण म्हणजे शूद्र वर्ण. शूद्र म्हणजे जे आपल्या शारीरिक श्रमाने आणि कौशल्याने समाजाला काहीतरी देतात. त्यांना शूद्र असे म्हणतात. कारागीर, कामगार आणि विविध प्रकारची सेवा देणारे लोक अशांना शूद्र आपण म्हणू शकतो. हे सगळं तर ठीक आहे, पण आपलं कोणतं वर्ण आहे मम्मा? आपण क्षत्रिय वर्ण देतो. तुझे मम्मीचे आजोबा, पप्पा, काका हे पोलीस मध्ये होते. वर्ण हा जन्माने ठरवायचा नसतो. तू मोठा झाल्यावर तुझे काम करशील आणि तुझे जे गुण असतील त्या गुणांवरून तुझा वर्ण ठरेल. म्हणजे बघ, एका घरात जर 4 मुलं असतील ना, तर ते त्यांच्या वर्णानुसार नाही, तर ते त्यांच्या गुणानुसार त्यांचा वर्ण ठरेल. म्हणजे कोणी पोलीस बनेल, कोणी डॉक्टर बनेल, तर कोणी आर्टिस्ट बनेल. हे त्यांचे गुण ठरवणार, की त्यांचा वर्ण कोणता आहे ते. किती छान आहे ना? पूर्वी असंच होतं. आणि आता ह्या जात-पात, धर्म हे सगळं आता आहे. त्यामुळे जात नसते. आपली जात मनुष्य आणि आपले गुण ठरवणार, की तू कोणत्या वर्णाचा आहेस ते. ठीक आहे?